आणि यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते. अतुल लोंढे, आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न आपल्याला या सगळ्या रिपोर्टच्या अनुषंगाने, इलेक्शन कमिशनने आपल्या राहुल गांधींच्या या वक्तव्याची दखल घेऊन पहिल्यांदा म्हटलं की आम्ही याबद्दलचे रोल्स, याबद्दलची माहिती, अपडेटेड लिस्ट ही फार आधीच जाहीर केली होती आणि ती सगळ्या राजकीय पक्षांना प्रक्रियेचा भाग म्हणूनच वाटली जाते. तर मग हे आरोप कशासाठी? अतुलजी. इलेक्शन कमिशनचं उत्तर हे अपूर्ण आहे. नॉमिनेशनच्या शेवटल्या दिवशी जी आहे ती फायनल यादी, सप्लिमेंटरी यादीची जाहीर होत असते. त्यानंतर 12-15 दिवसच निवडणुकीच्या प्रचाराला आपल्याला मिळत असतात. त्यामुळे पहिलं खोटं. दुसरं खोटं, माझ्याकडे हे उत्तर आहे इलेक्शन कमिशनचं. 4 डिसेंबरला प्रफुल्ल गुडदे पाटील जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी पत्र लिहिलं होतं इलेक्शन कमिशनला, म्हणजे इथल्या रिटर्निंग ऑफिसरला, की तुम्ही आम्हाला अशा अशा याद्या द्या. बीएलओनी कुठल्या कुठल्या व्हेरीफाय केलेल्या होत्या त्याची ऑफलाईन यादी द्या म्हणून म्हटलं होतं. फॉर्म नंबर 17A, 17B अशी सर्व जी आहे ती मागितली होत्या याद्या. इलेक्शन कमिशनचं उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतो की ती गमतीशीर आहे. बघा, सदर कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जावरील बीएलओ रिपोर्ट हे बीएलओ यांनी त्यांच्या बीएलओ ऍपवर ऑनलाईन पद्धतीने केली असल्याने त्याबाबतचा ऑफलाईन बीएलओ रिपोर्ट या कार्यालयाला उपलब्ध नाही, करिता बीएलओ रिपोर्ट पुरवणे शक्य नाही. आता मी तुम्हाला इलेक्शनचे जे हे आहेत, स्टेटेड पॉलिसी जी आहे ईसीआयची आणि आरपीआयची, त्याच्यामध्ये बघा तुम्ही डी सेक्शन आहे खाली, द बूथ लेवल ऑफिसर मस्ट सबमिट इज कम्प्लीट रिपोर्ट गिव्हिंग फुल डिटेल्स ऑफ ईच ऑफ द फील्ड व्हेरिफिकेशन मेड बाय हिम, दॅट इज the date and the time of his visit to the household, whether the applicant, objector, the person objected to was physically present and other evidences collected. या गोष्टी ज्या आहे ह्या माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला पुरावा देतो. इथे माझ्याकडे एक यादी आहे मतदारांची, जी नोंदणी केलेली आहे ना त्याची यादी आहे. त्याच्यामध्ये 15-15, 20-20 मतदार जे आहे ते एका मोबाईलवरून रजिस्टर केले आहे. मोबाईलवर ना त्यांचे ऍड्रेसेस खोटे आहेत. बीएलओना आम्ही विचारलं, बीएलओना माहित नाही आहे. आमच्या बीएलओला इन्फॉर्मेशन दिली नाही आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता सांगतो मी, बीएलओ हा ब्लॉक लेवल ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर हा गव्हर्नमेंटचा अधिकारी असतो आणि बीएलए बूथ लेवल एजंट हा पक्षांचा असतो, अनेक पक्षांचा, वेगवेगळ्या पक्षांचा एजंट असतो. त्याला बोलवायचं असतं, त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायचं असतं. ते बोलवल्या गेलं नाही आहे. आता 9975665558 या नंबरवर कमीत कमी 4 पासून 34 म्हणजे 30 मतदार जे आहेत त्याची नोंद जी आहे ती एकाच मोबाईलवर झालेली आहे. त्याच्यानंतर 7767065285 ज्याच्यावरून 207 164 168 म्हणजे 22 आणि 7 29 30 मतदार जे आहे हे प्रातिनिधिक आहे. अशी आमच्या जो पूर्ण यादी आहे हे याची नोंद जी आहे ती एकाच मोबाईलवरून झाली. आपल्याला आठवत असेल कॅगनी मागे गडबड घोटाळा काढला होता आयुष्यमानचा. एकाच मोबाईलवरून 6-7 लाख जे आहे त्या आयुष्यमानचे रजिस्ट्रेशन करून पैसे उकडण्यात आलेले होते. तसंच हे प्रकरण आहे. आता आम्ही काय मागितलं प्रसन्न, ऐका ना तुम्ही. कसं आहे, आपण वरवर जाऊ नये. मी काही कुठल्या अभिनिवेशाने बोलत नाही. जे पुरावे आहे ते समोर ठेवतोय आणि ते कागदोपत्री ठेवतोय. आता ह्या 4 डिसेंबरला मागितलेल्या पत्राचं उत्तर जे आहे ते 15 जूनला येतं. जनरली 30 दिवसामध्ये माहिती अधिकारामध्ये दिली पाहिजे, पण दिली नाही. आणि ते पत्र कसं, आम्ही विचारलं त्यांना की द्या आम्हाला ती माहिती. त्यांनी कसं सांगितलं, नाही थांबा तुम्ही 2-4 दिवस. 2-4 दिवसामध्ये चंदीगडच्या कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही, चंदीगड हायकोर्टचा निकाल आपल्याला कल्पना आहे, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळी माहिती जी आहे सीसीटीव्ही फुटेज आणि मशीन रिडेबल वोटर लिस्ट जी आहे ती द्या असं म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये कायद्यामध्येच बदल केला आणि कायद्यामध्ये बदल करून अशी कुठलीही माहिती जी आहे देता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला. चोर के दाढी में तिनका जे आहे ते तर आपल्याला दिसूनच देते. आता झूठ बोले कौवा काटे, चुनाव आयोग जवाब नहीं देगा तुम देखते रहियो, है ना, मैके चले जाऊंगी तुम देखते रहियो, चुनाव आयोग जवाब नहीं देगा तुम देखते रहियो, अशा पद्धतीचे त्याला जोड मला देता येईल. पण प्रश्न हा राहुल गांधीजी किंवा देवेंद्र फडणवीस असा नाहीये. प्रश्न हा लोकशाहीचा आहे. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही आम्हाला खोटं ठरवा ना, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आम्हाला खोटं पाडून द्या, आम्ही मान्य करायला तयार आहे. तुम्ही 76 लाखाचं जे मतदान आम्ही म्हटलं आहे की 85 विधानसभेमध्ये 12,000 बूथवर जे 76 लाख मतदान झालं, ज्याचं तुम्ही डिव्हिजन करा, 600 मतदान हे प्रत्येक बूथवर येतं. 5 वाजता नंतर कोणता बूथ 10 तास सुरू होता हे सांगा. एका मतदानाला तरी आम्ही 1 मिनिट देतोय, तसं 2.5 ते 3 मिनिट लागतात एका मतदानाला. तर कोणता बूथ सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालू होता त्याचं उत्तर द्यावं. तुम्ही वोटर लिस्ट का देत नाही? तुम्ही 17A मध्ये पूर्ण रजिस्टर असतं, पूर्ण वोटरची माहिती असते, सगळं लपवता का बरं आहे? तुम्ही देत का नाही आहे? तुम्ही एकदा देऊन आम्हाला खोटं ठरवून टाका ना, काही प्रॉब्लेम नाही.
पण तुम्ही लपवता आहात, तुम्ही देत नाही. इलेक्शन कमिशनकडे आम्ही जाऊन आलो. हम्म. नाना पटोलेजी त्यावेळेस होते, मी तिथले कंट्रोल रूमचा चेअरमन होतो महाराष्ट्राच्या. म्हणजे आमचा बरं. जो बूथ सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या होत्या त्या आमच्याकडे होत्या. हम्म. त्याच्यानंतर त्याच्यात पवन खेरा जे होते आमचे राष्ट्रीय चेअरमन, हो. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी होते, जयराम रमेशजी होते, गुरदीप सप्पलजी होते. सगळे नेते जे आहेत तिथे आम्ही गेलो होतो. हम्म. शेरोशायरी ऐकवली. मग राहुल गांधींनी जे पत्र लिहिलं होतं हिंदू इंडियन एक्सप्रेसमध्ये, हो. त्याला जे 3 पानाचं उत्तरात काहीच नाही आहे, शेरोशायरी आहे. हम्म. आणि इलेक्शन कमिशननी आता जे सांगितलं 12 जूनला पत्र पाठवलं, 100% जाणार ना, का नाही जाणार? हम्म. आम्हाला तुम्ही माहिती देत नाही, तुम्ही कायदे बदलवता. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निर्मितीची समिती केली होती. बरं. त्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते. हम्म. तुम्ही तो कायदा बदलून टाकला. म्हणजे त्याची तटस्थता आणि ते लोकशाहीत्मक प्रक्रिया जी आहे हम्म. ती तुम्ही हुकुमशाहीकडे नेली आणि एक ज्युनियर मंत्री त्याच्यामध्ये सभासद राहील असं करून तुम्ही बरं. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना काढून टाकलं. ठीक आहे. मी अतुलजी, एक चर्चेचा पहिला राऊंड पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही एक चर्चेची फ्रेम सेट करण्यासाठी